कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रघुनाथा, उमा आणि बंधू ते तिथेच आहेत। फोन आला तेव्हा घाईघाईत गेलो, पैसे नेले नव्हते, ते नेऊ केले। तब्येत कशी हा? वर बरा हा ना? आहे, आपल्या निशीचं मरण त्याने स्वतःवर ओढवून घेतला। तिची तब्येत म्हणावी तशी बरी नाहीये। डॉक्टर सांगत होते नातेवाईकांका कळवा म्हणून। आता विजयरावांका फोन करतो मी। पण निशी बरी हा ना? झालं तर मग शिनू, अरे बाबा मी काय म्हणते, आता तू आमच्या प्रश्नाचं उत्तर दे। हा माका सांग, तुका चारू पसंत हा की नाही? आली अरे श्रीनू, असा तुका तोंड पाडून बसू काय झाला? हा आपल्या पोरीचं सगळं व्यवस्थित आहे ना? मग झाला तर आता त्या ओवीचं काय होईल तर आपण कसं सांगणार? अरे बाबा, आवशी बापाशीची कर्म पण परिणाम करतात, त्यातलाच काहीतरी असणार बघ। हा त्यासाठी मी माझा पोराचं नुकसान करणार काय? हा अरे सगळ्या जमत असत तर चारूच्या बापाशी पण बोलूच लागत ना पुढच्या बोलणीसाठी। लाली बस। प्रत्येक गोष्टीची एक वेळ असता। उठ सूट, लग्न लग्न लग्न। घरात काय प्रसंग घडलेला आणि काय चाललं तुझा? या बाबतीत आता काही बोलायचं नाहीये, आपण या विषयावर नंतर बोलू। दादा, अरे नंतर कशात, आत्ता का नाही? नाहीतरी आपण चर्चा सुरू केलीच होती ना। एकदा श्रीनून होकार दिला ना, मग वाट कसली बघायची? ती पोर बरी होऊची। अगो लाली, येळ काय, प्रसंग काय, आणि तू काय बोलतस? ह्या अगो आशाळा, हे असा बोलणं चुकीचा। माका नाही वाटत मी काय चुकीचा बोलता येत। हा आधी चांगली पोरगी मिळत नव्हती म्हणून थांबला होतो, आता चांगली पोरगी मिळाली तर घरातला कार्य संपूसाठी मी वाट बघत होतो। पण झाला, निशी तिच्या सासरी गेली, पण आता कशासाठी थांबायचा? आता तरी माका माझ्या लेकाचो विचार करू वयो की नको? आता आणखीन किती आणि कोणाची म्हणून वाट बघायची मी? माका नाही वाटत मी काय चुकीचा बोलताय म्हणा ना। आई, तुला माझं उत्तर ऐकायचं ना? हा, माका तुझो होकार ऐकूचो। हा मग ऐक, मला चारूशी लग्न करायचं नाहीये। हो, आणि चारूच काय, मला दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायचं नाही। माझं प्रेम ओवीवर आहे। त्यामुळे या लग्नाला माझा नेहमीच नकार असणार आहे। इथून पुढे मला हा विषय अजिबात नकोय, बस। नाही नाही नाही, तू असा करू शकत नाही। मी तुझं लग्न चारू सोबत ठरवलेला। हा मी त्या पोरीक माझी सून म्हणून स्वीकारणार नाही। आणि माझा जीव गेला तरी ओवी शिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीशी मी लग्न करणार नाही। काय बोललास? बोल पुन्हा, बोल पुन्हा। जिची आऊस भर मांडवासून पळून गेली त्या पोरीसोबत तुका लग्न करूचा? अरे असा
मारिने तुझ्यावर. जा तू तुझ्या औषधा पण ऐकत नाही. त्या पोरीनं तुझ्यावर जादूटोणा केला, जादूटोणा. त्या पोरीचो नाच सोडून दे सांगते तू का. आई ते आता शक्य नाहीये. काय बोललास? शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही, शक्य लाली काय करतेस? काय करताय? लाली श्रीनू आता मोठा झालाय. नुसतंच मोठं झालं. कणीची अक्कल नाही का? लाली बस. काय का बस? मोठ्यासोबत कसा बोलायचा आता पण कळत नाहीये का? बस एकदम शांत. हे काय होऊन बसलं ग चारू? आपण काय समजत होतो आणि काय झालं? मला तर इथे आल्यापासूनच शंका होती की या दोघांचं काहीतरी सुरू आहे, पण ठोस पुरावा नव्हता. आणि हे सगळं बघता मला नाही वाटत मी या घरची सून होईल. ता सगळा तू माझ्यावर सोड. माझा जीव गेला ना तरी चालात, पण आता मी तुका माझ्या घरची सून करून घेतलंयच. ते सगळं ठीक आहे हो, पण श्रीनू ओवीच्या जगण्याची आशा हा ना, म्हणून श्रीनूच्या प्रेमाची दुखदुखी हा. त्यांनी काय सांगितला ता तू ऐकला नाहीस? काय सांगितलं त्यांनी? ओवी वाचण्याची शक्यता फार कमी हा. पण ती वाचली तर? नाही वाचणार. सगळे ओवीचा जीव वाचूक वयो म्हणून प्रार्थना करतात ना, करू दे ना त्यांका. आपण नाही करायची. कशी वाचताना ताच बघताय मी. तळतळाट लागतील माझे. नाही वाचणार ती. बापरे, आली त्यांचं काही खरं नाहीये. अगं तोंडाला येईल ते बडबडतायत त्या. पण मी काय म्हणते आत्या, आपण प्रार्थना न करून तरी काय होणार आहे? ओवीच्या पाठीमागे इतक्या जणांचे आशीर्वाद आहेत, त्याचं काय? हे बघ चारू, अगं तशी ती मुलगी गोड आहे ग. तर तुझं आणि श्रीनूचं काही नसतं ना, तर मी सुद्धा तिच्यासाठी प्रार्थना केली असती. तिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही. पण हे बघ आत्या, हे प्रार्थना वगैरे काही खरं नसतं. आपण आपले प्रयत्न करत राहिले पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला हवं? ओवी न जगण्याचे प्रयत्न. चारू, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. आत्या, प्रेमात पडलेली व्यक्ती जगात सगळ्यात जास्त वेडी असते. तुला नाही कळणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.